गोकुळचे संचालक चेतन नरके यांची इंडियन डेअरी असोसिएशनच्या संचालकपदी नुकतीच निवड झाली आहे। त्यानंतर नरके यांनी आज बी न्यूज कार्यालयाला भेट दिली। राज्य आणि केंद्र शासनाच्या दूध उत्पादकांसाठीच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपलं प्राधान्य असेल। तसंच दूध व्यवसाय फायदेशीर ठरण्यासाठी शेतकऱ्यांनी कोणतं नियोजन केलं पाहिजे याबाबत मार्गदर्शन आणि प्रबोधन करणार असल्याचं चेतन नरके यांनी सांगितलं। इंडियन डेअरी असोसिएशनच्या संचालकपदी निवड झाल्यानंतर चेतन नरके यांनी आज बी न्यूज कार्यालयाला भेट दिली। मुख्य संपादक चारुदत्त जोशी, कार्यकारी संपादक ताज मुल्लानी यांनी त्यांचं स्वागत केलं। इंडियन डेअरी असोसिएशन ही देशभरातील दूध उत्पादक संस्थांची शिखर संस्था आहे। या संस्थेवर यापूर्वी वर्गीस कुरियन, बाबासाहेब पाटील आणि अरुण नरके यांसारख्या दिग्गज आणि अनुभवी व्यक्तींनी प्रतिनिधित्व केलंय। आता आपल्याला इंडियन डेअरी असोसिएशन या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेवर काम करण्याची संधी मिळाली आहे। त्याचा फायदा ग्रामीण भागातील दूध उत्पादकांना होईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। या संस्थेच्या माध्यमातून दूध उत्पादकांचे जीएसटी ग्राहकासाठी असले जीएसटी असते, दूध उत्पादकांचे दर असतील किंवा त्यासाठी शासनाकडून ज्या योजना राबवल्या जातात, उदाहरणार्थ एनडीडीबीच्या गोपाळ कृष्ण योजना, तो 4 कोटीचा प्रोजेक्ट आहे, त्यामध्ये 50% सबसिडी आहे। अशा ज्या योजना घरापर्यंत पोहोचवून दूध क्रांती 2.0 कशी येईल या माध्यमातून त्याच्यामध्ये असणारे इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स, रिसर्चर्स आणि दूध उत्पादक यांना कशा पद्धतीनं आपल्याला सेंटरला बरोबर घेऊन त्यांना जास्तीत जास्त उत्साह किंवा त्याच्यामध्ये इन्सेंटिव्ह देऊन त्यांना चांगला दर मिळून चांगल्या पद्धतीनं ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था सहकार किंवा प्रायव्हेट संस्थांच्या माध्यमातून वाढून हा धंदा चांगल्या पद्धतीनं फ्लरिश व्हावा आणि ग्राहकांना देखील एक क्वालिटी आणि हायजेनिक पदार्थ त्यांना कमीत कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला मिळणारं त्याच्यापासून व्हायटॅमिन्स किंवा ते मिनरल्स या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून जी नवीन पिढी आहे ती सक्षम व्हावी, आरोग्याच्या दृष्टीने स्ट्रॉंग व्हावी, अशा पद्धतीचा अवेअरनेस सुद्धा या संस्थेच्या माध्यमातून पोहोचवला जातो। 2 किंवा 3 पाळीव जनावरं असणाऱ्या शेतकऱ्यांना दूध उत्पादन व्यवसाय परवडत नाही। त्याचा विचार करून शेतकऱ्यांनी किमान 5 जनावरांचा गोठा केला पाहिजे। तसंच वैयक्तिकरित्या जनावरं विकत घेणं शक्य नसेल तर कम्युनिटी गोठासारख्या पर्यायाचा स्वीकार केला पाहिजे। मलेशियासारख्या देशात 1 लाख शेणाच्या गोवऱ्या निर्यात केल्या जातात। त्याचा विचार करून शेणापासून बायोगॅस, खतं, अगरबत्ती, पेंट अशी विविध पूरक उत्पादनं तयार करून शेतकरी दुधाच्या पैशाची बचत करू शकतो। त्या दृष्टीने शेतकऱ्यांचं प्रबोधन करणार असल्याचं चेतन नरके यांनी सांगितलं। जीएसटी कमी असल्यामुळे त्याचं सेवन जास्त होतं, दुधाची डिमांड वाढते आणि त्या माध्यमातून दूध उत्पादन देखील चांगला दर त्यांना प्रत्येक वेळी देता येतो आणि जे सहकारामधले संघ आहेत त्यांना देखील आरोग्याच्या दृष्टीने डॉक्टर्स असतील किंवा पशुखाद्याच्या रूपानं असणारी सेवा असेल किंवा त्यासाठी लागणारा जातिवंत जनावरांसाठी आर्टिफिशियल इन्सेमिनेशन यासाठी जो फंड लागतो या माध्यमातून उपलब्ध होतो आणि ओव्हरऑल जी डेअरीची सर्क्युलर इकॉनॉमी आहे त्याच्यामध्ये निर्णय घेण्यासाठी आयडीए नेहमीच पुढे असतं। मग त्याच्यामध्ये शेण असू शकतं, बायोफ्लेक्सपासून असणार तुमचं बायोगॅस आहे, त्याच्यानंतर निघणारं त्याचं शेणखतामधलं फर्टिलायझर ज्या माध्यमातून तुमच्या शेतीचंही उत्पादन वाढतं। कधी कधी त्या शेणाचा उपयोग करून तुम्ही अगरबत्ती असेल, पेंट असेल, या वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही तिथं काम करू शकता। एक उदाहरण द्यायचं झालं तर मलेशियामध्ये जवळपास आम्ही आठवड्याला 1 लाख शेणाच्या गोवऱ्या आम्ही विमानातून एक्सपोर्ट करतो। रिझन त्याच्यामागं असं आहे की तिथं होम करण्यासाठी लागणाऱ्या शेण्या या बाहेरच्या देशामध्ये उपलब्ध नाही आहे। त्यामुळे आपण जर थोडासा एक्सटेंडेड विचार डेअरीमध्ये केला तर दुधाचा असणारा सगळं तुमचा जो खर्च असेल तो या बायोफ्लेक्स असेल किंवा फर्टिलायझर असेल किंवा बाकीच्या व्हॅल्यू ॲडेड गोष्टीतून काढून दुधाचा तुमचा जो दर येतो तो तुमच्याकडे सेव्हिंगसाठी गेला पाहिजे। अशा पद्धतीनं आपल्याला दूध धंद्याचा विचार करणं आजची गरज आहे।